मदीं दवर भितर पांय ना. हय मोदी तर मोदी ह्यान बरं आलं घे. हय हां आमची प्रेसिडेंट कॅन्डिडेट फाल्यां गोंयांत येता आनी फाल्यां येतकच ती गोंयचे आमदार आनी आमचे खासदार आसा ताका ती मेळटली. ओके सकाळीं येतली ती आनी मागीर दनपार पर्यंत परतली. खंय येतले ते पणजे? पणजे येतली ती आमच्या एअरपोर्टार येतली आनी मागीर ती पणजे येतली. कितें अजेंडा आसा कितें एजेंडाच आसता एजेंडा म्हणजे निवडणुकीचे प्रचाराक येता न्ही ते आपले त्यामुळे मेळपाक येता ती. सर बीजेपी एनी वरी इज फॉर बीजेपी एज फार एज नंबर गेम इज म्हाका खंयचा दिसना. चोड हाडटाले तुमी बरे मोठ्या प्रमाणातून येते आज बरेचसे वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज सुद्धा ऑलरेडी समर्थन दित आसात आणि त्यामुळे भरपूर वर्सांनी ती निवडून येतली. मोर दॅन 60 to 70% मतां जी आसात त्यामुळे आनीकूय येतोनी दिसता तुमकां ह्या पॉलिटिकल घडामोडीन दिसती पडटा गमतात जाता पळय काय सांगपाक जायना ह्या एनीथींग इज पॉसिबल वयर कारण वयर तुका इतले समर्थन दितात. इवन आज हांवें आतां पेपरार पळयतालो इवन महाराष्ट्रांत सुद्धा वेगवेगळे पॉलिटिकल पार्टी पॉलिटिकली आमचे विरोधी आसतले शिवसेना. ऑल्सो सपोर्टींग सगळे कडेन सपोर्ट करतात. हे कारण एक बरी पयल्या वेळाचेर ह्या देशा भितर ST समाजातली पहिली उमेदवार आनी ती महिला द्रौपदी मुर्मूजी ही प्रेसिडेंट राष्ट्रपती पोस्टाक भारतीय जनता पार्टी नॉमिनेट केल्ली आसा. ज्या ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टी सत्तेन आसा त्या त्या वेळाचेर अशेंच उमेदवार म्हाका याद आसा की अटल बिहारी वाजपेयी जेन्ना पंतप्रधान आसले तेन्ना अब्दुल कलाम हांकां नॉमिनेट केल्ले पार्टीच्या माध्यमांतल्यान. तेच्या नंतर आमचे आतांचे जे गोविंदजी आसात ते नामदार तांकां नॉमिनेट केलेले. आज द्रौपदी मुर्मू त्यामुळे एक बारीक समाजाची आणि ताका एक सर्वोच्च पद ह्या देशाचेर दिता हें सगळ्यांत म्हत्वाचें. सर आनीक एक विशय म्हणटा म्हणजे फाटल्या 2-3 दिसांनी जे घडामोडी ते आसा उरल्या काबार ते कितें पळय कशें जाता त्या घडामोडीन आमचो अजिबात रोल ना. आतां तेंचे इंटरनल मॅटर आसा ते कांयच सांगना म्हणटा ते जाल्लें कितें अशें काय ना तेच म्हणटा न्ही उगीच व्हडली हवा निर्माण केल्या. आमकां भारतीय जनता पार्टीचो भितर कसलोच संबंध ना आनी आमी एखादी जर गोश्ट धरली जाल्यार आमी अशी अर्दवट तुमची दारां उगडी आसा तर उगडी न्ही. आमी जर ठरयलें जाल्यार आमी डायरेक्ट करतले अशें दवरचें ना अर्दवट. पूण तो एक फोटो व्हायरल जाता कोणाचो? तुमचो एक कार्यकर्ता बरोबर डिलायला लोबोचो आय डोंट आतां कशें आसा पळय गोंय इतकें धाकटें आमी एकमेकाचे पॉलिटिकली शत्रू आसतात पूण Friends. आमी फ्रेंड्स. आतां गिरीश काँग्रेसचो अध्यक्ष आसलो म्हजो मित्र न्ही त्यामुळे प्रॉब्लम नासता. गिरीश तुमचो मित्र पॉलिटिकली वेगळी आसतात पूण अदरवायज पर्सनल लायफान डेफिनेटली आसतात कित्याक लागून ना. पूण ताका केन्ना सांग ना कारण ते तो पार्टीक लॉयल हांव म्हज्या पार्टी. म्हणजे सीएम बंगलाची ती फ्रेंडशिप मिटींग जाल्ली अशें तुमचें म्हणणें. सीएम बंगलाची अरे मिटींग बाबा जाली ती. मुख्यमंत्री हो सगळ्यांचो तो केवळ पार्टीचो आसना त्यामुळे मुख्यमंत्र्या बरोबर खंयच्या बंगल्यार येवप असत ताका वचून मेळप असत कोणूय मेळपाक शकता. म्हज्या समजात तो एखादो जर कोण म्हज्या BJP कार्यालयान आयलो जाल्यार तुवें डावट आनी म्हाका प्रश्न विचारपाक शकता. टेंटेड ग्लासान येवपाचें कारण कितें? टेंटेड ग्लास ते कसले ग्लास ते हांवें चॅक करना. भारतीय जनता पार्टीचें कार्यालय त्या दीस पूर्णपणे बंद आसलें. ओके समजा आमचो रोल जर भितर इन्वॉल्व आसलो आनी एखादो कोण तरी आमदार म्हज्या कार्यालयान आयलो जाल्यार तुमी डावट घेवं शकता आमी आसा आमी भितर रोल ना. एज अ प्रेसिडेंट तुमकां कितें पूण खबर आशिल्ली कित्याक तुमी हिंगा नाशिल्ले पणजे दिसा. हांवें न्यूज पळयतालो कारण आतां कशें जाता इमिडिएटली न्यूज जे आसा ते हांव पळयतालो तितलीच आनी आमच्या लोकल न्यूजा पेक्षा नॅशनल न्यूजाचेर इतलें जणू कितें जालें म्हण तांकां दिसभर एक चर्चा करपाक तरी एक टायम मेळ्ळो आनी त्या दीस सुटी आसली आनी एकादशी त्यामुळे लोकांनी उपास घेवन ते एन्जॉय केलें आसतलें तितलें केलें. थँक्यू. ओके